हॅलो, नमस्ते. कांबे हायस्कूल, कांबे, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. आपणा पुन्हा एकदा स्वागत. इयत्ता 5वी विषय मराठी, धडा 16, स्वच्छतेचा प्रकाश. प्रकट वाचन भाग 2. थोर समाजसेवक सेनापती बापट, डॉक्टर अनिल गोडबोले यांचा हा सेनापती बापटांविषयीचा धडा आपणास अभ्यासासाठी या ठिकाणी दिलेला आहे. त्याचं वाचन आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. पान नंबर 46. थोर समाजसेवक सेनापती बापट हे थोर समाजसेवक होते. त्यांनी देशसेवेची प्रतिज्ञा घेतली होती. त्यांचा दिनक्रम ठरलेला असे. पहाटे लवकर उठायचे, दैनंदिन कामे उरकली की हातात झाडू घ्यायचा आणि सफाईला सुरुवात करायची. सफाई करणे सोपे असते, पण लोकांच्या वृत्तीत बदल घडवून आणणे अवघड असते, असे त्यांना वाटे. गावातील लोक सेनापती बापट यांना तात्या म्हणून ओळखत. त्यांचे सफाईचे काम पाहून गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. काही जणांनी त्यांना विचारले, तात्या, हे कसलं काम काढलं? तात्या म्हणाले, स्वच्छतेचं. त्यावर गावकरी म्हणाले, तुमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्यांना हे असलं वंगळा काम करणं बरं दिसत नाही. सफाईच्या कामात वाईट काय आहे? तात्यांनी विचारलं. पण असलं हलकं काम? गावकऱ्यांनी प्रश्न विचारला. जगामध्ये कोणतंही काम हलकं नाही. तुम्हीही या स्वच्छता मोहिमेत सामील व्हा, तात्या म्हणाले. गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांची म्हणजे दादांची भेट घेतली. तात्या करत असलेल्या स्वच्छता मोहिमेची माहिती दिली. वडिलांनी मुलाला समजावून सांगावे असे सुचवले. एके दिवशी दादा तात्यांना म्हणाले, तात्या, तू विलायतेहून शिकून आलास आणि आता हे काय सुरू केलंस? काय झालं दादा? माझं काही चुकलं का? तात्यांनी विचारलं. इतके दिवस सशस्त्र क्रांतीचं वेड तुझ्या डोक्यात होतं. त्यासाठी तू उच्च शिक्षण घेतलंस आणि आता तू हातात झाडू घेऊन सफाईला सुरुवात केलीस. आयुष्यात काय करायचं हे तू ठरवलंस की नाही? दादांनी विचारलं. सारं आयुष्य देशसेवेसाठी घालवायचं अशी मी प्रतिज्ञा केली आहे. विलायतेला जाऊन जे शिक्षण घेतलं ती एक देशसेवाच होती आणि आता त्यात हातात झाडू घेतला तोही देशसेवेचाच एक भाग म्हणून. तात्या म्हणाले, सफाई करण्यात कसली देशसेवा? दादांनी विचारले. दादा, तुम्ही रोज देवाची पूजा करता. पूजा करण्याआधी देवाची बैठक झाडून स्वच्छ करताना. मग देश हाच माझा देव आहे. मी माझ्या देवाची बैठक झाडून स्वच्छ करतो. तुम्ही पूजक देवाचे, देशाचा मीही पूजक. सर्वव्यापी देव माझा, त्याची मी झाडी बैठक. यावर दादा तरी काय बोलणार? सेनापती बापट यांनी हे सफाईचे व्रत अबोलपणे आयुष्यभर राबवले. लोकांच्या वृत्तीत हळूहळू नकळत बदल होत गेला. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी लोकांच्या वृत्तीमध्ये बदल करणं कठीण आहे. परंतु हातात झाडू घेऊन स्वच्छता करणं सोपं आहे आणि त्याचबरोबर लोकांच्या प्रवृत्तीमध्ये हळूहळू बदल होईल हा विश्वास सेनापती बापट यांना होता. म्हणून त्यांनी हे मोठं व्रत स्वीकारलं होतं आणि निरंतर ही स्वच्छता मोहीम त्यांनी राबवली होती. अशा पद्धतीनं हा भाग 2 वाचन आज आपण पाहिलेला आहे. पुढच्या तासाला या पाठाविषयी आपण अधिक माहिती घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.